नमस्कार, मी प्राध्यापक सिद्धार्थ मुंगे, निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्टद्वारा संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय बदनापूर या महाविद्यालयाने ज्या ऑनलाईन तासिका आयोजित केलेल्या आहे या अनुषंगाने मी BA प्रथम वर्ष या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याकरिता जो पहिला पेपर जो आहे राजकीय राज्यशास्त्राची ओळख किंवा राज्यशास्त्राची मूलतत्वे यातील दुसऱ्या प्रकरणाची आपण माहिती बघत होतो। या माहितीमध्ये राज्य जे निर्माण झालेलं आहे या राज्यासाठी जे आधारभूत घटक लागतात त्या आधारभूत घटकांची चर्चा आपण मागच्या काही तासामध्ये केलेली आहे। तर या तासामध्ये जो घटक राहिलेला आहे या घटकांची आपण माहिती पाहणार आहोत। या माहितीमध्ये खऱ्या अर्थाने राज्य जे निर्माण झालेलं आहे, राज्य जे उदयास आलेलं आहे, हे एक राज्य मानवनिर्मित राज्य आहे, मानवी समुदायाने निर्माण केलेलं हे राज्य आहे। तशी ही एक संस्था आहे, ज्या पद्धतीने समाज ही एक संस्था आहे, कुटुंब संस्था आहे, समूह संस्था आहे, धर्म संस्था आहे, जात संस्था आहे, हे जे वर्ग विविध संस्था उदयास आलेल्या आहेत यातीलच एक अतिशय महत्त्वाची अशी एक संस्था म्हणजेच राज्य संस्था होय। या राज्य संस्थेचा आपण अभ्यास करत असताना राज्य निर्माण होण्यासाठी ज्या घटकांचा ज्या अंगांचा स्वीकार केला जातो, ज्या अंगाशिवाय किंवा घटकाशिवाय राज्याची निर्मिती होत नाही त्या घटकाची चर्चा करत असताना मी मागच्या तासिकामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की राज्याचे आधारभूत घटक जे आहेत ते आपण पाहणं गरजेचं आहे। आणि राज्याचे आधारभूत घटक पाहत असताना यामध्ये सर्वात महत्त्वाचे 3 घटक सांगितलेले आहे। पहिला घटक आहे लोकसंख्या। लोकसंख्या सांगत असताना मी तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे की राज्य निर्माण होण्यासाठी लोकसंख्या ही अतिशय महत्त्वाची आहे। मग ही लोकसंख्या किती असावी, कशी असावी, या लोकसंख्येचं स्वरूप सांगत असताना जेव्हा लोकसंख्या मर्यादा असते, विस्तारित असते, तर विस्तारित असल्यानंतर त्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात। आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपण लोकसंख्या हा घटक लोकसंख्या कमी अशा स्वरूपातून लोकसंख्येची आपण रचना बघतो, तर यामध्ये कमी लोकसंख्या असल्यानंतर याबद्दल लोकसंख्येतून आपल्यावरती कशा प्रकारे इतर राज्य किंवा इतर देश आक्रमण करतात या गोष्टीची आपण माहिती बघितलेली आहे। आणि त्याच पद्धतीने जेव्हा याच्या पलीकडे जातो तर या पलीकडे गेल्यानंतर ही लोकसंख्या घटक बघत असताना जास्त लोकसंख्या असली तर त्या देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दळणवळण या प्रत्येक घटकांची जे बाजू असते ती भरभक्कम विकसित होऊ शकते। परंतु लोकसंख्या कमी असेल तर त्या देशामध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, अंतर्गत कलह निर्माण होऊ शकतात। आणि अशा पद्धतीच्या लोकसंख्येची माहिती पाहत असताना प्लेटोनी जी लोकसंख्या सांगितली, त्याच्यानंतर अरिस्टॉटलनी जी लोकसंख्या सांगितली, रुसोनी जी लोकसंख्या सांगितली, आणि या लोकसंख्येचा जेव्हा आपण तुलनात्मकदृष्ट्या अध्ययन केलं तर तेव्हा आपल्याला असं जाणवलं किंवा हा निष्कर्ष काढलो की लोकसंख्या ही एक व्यक्तीने राज्य निर्माण होत नाही, तर त्याला राज्य निर्माण होण्यासाठी शासकीय यंत्रणा चालवण्यासाठी शासक आणि शासित यामध्ये परस्पर संबंध निर्माण होण्यासाठी जितकी आवश्यक लोकसंख्या लागते तितकी लोकसंख्या आवश्यक आहे। अशा पद्धतीचा आपण पहिला घटक बघितला होतो। त्यानंतर दुसरा घटक बघितला आपण भूप्रदेश। भूप्रदेश बघत असताना काही विचारवंत या लॉयन्डिओ त्याच्यानंतर सिली हे विचारवंत भूप्रदेश राज्यासाठी अंगभूत घटक बनत नाही असं समीक्षा केली, टीका केली। परंतु टीका केल्यानंतरही जेव्हा जेव्हा आपण राज्याचा उगम बघतो, राज्याची उत्पत्ती बघतो, राज्याचा विकास बघतो आणि राज्य अस्तित्वात कोणत्या भूभागावर आहे हे जेव्हा सिद्ध करण्यासाठी आपण विशिष्ट भूप्रदेश जातो तेव्हा वाटतं की भूप्रदेश हा घटक महत्त्वाचा आहे। परंतु भूप्रदेश हा घटक पाहत असताना या विचारवंतांनी जे सांगितलेले आहेत की ते म्हणतात की विशिष्ट असा भूप्रदेश लागतो। विशिष्ट असा भूप्रदेश म्हणजे काय, तर त्या ठिकाणी त्यांचा भूभाग ठरवलेला जातो, सीमा ठरवली जाते, चतुर्सीमा ठरवल्यानंतर त्या भूभागामध्ये ते राज्य निर्माण होतं। ते राज्य निर्माण होत असताना त्या भूभागाच्या पलीकडे त्या राज्याची सीमा जात नाही, त्या राज्याच्या पलीकडून ते राज्य चालवलं जात नाही। आपण असं बघितलं का की भारतामध्ये अमेरिकेचा भूभाग आहे? नाही। भारताचा भूभाग रशियामध्ये आहे? नाही। तर तो विशिष्ट असा भूप्रदेश दिला जातो आणि त्या विशिष्ट भूप्रदेशामध्ये आपली संस्कृती, आपले व्यवहार, आपली
दळणवळण जे विविध घटक चालू असतात हे सर्व घटक त्या विशिष्ट भूप्रदेशामध्येच करावे लागतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण राज्य निर्माण करू शकत नाही. त्याच्यानंतर तिसरा घटक बघितला आपण शासन संस्था. शासन संस्था काय आहे तर शासन संस्था ही राज्याचा अत्यंत महत्वाचा असा घटक आहे. या शासन संस्थेची माहिती पाहत असताना शासन संस्था घटक का महत्वाचा आहे. शासन संस्था हा घटक यामुळे महत्वाचा आहे जेव्हा या राज्याची उत्पत्ती होते. राज्याची उत्पत्ती होणं म्हणजेच शासन संस्थेचा उगम. कशा प्रकारे जेव्हा जनता एका विशिष्ट समुदायातून कुटुंबातून एका गावातून स्थिर होते एका भूप्रदेशावर स्थिर होते आणि स्थिर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये जी वाच्यता होती आणि वाच्यता होत असताना त्यांनी जे ठराव ठरवतात की आम्ही या तत्वांचं समर्थन करत आहे आम्ही या पद्धतीचं राज्य निर्माण करत आहे हे झाली ढोबळ व्याख्या. परंतु जेव्हा सैद्धांतिक दृष्टिकोनातून शासन किंवा शासन प्रकार बघतो तर या शासन प्रकाराचा अभ्यास करत असताना आपल्याला असं जाणवतं की शासन प्रकार निर्माण होण्यासाठी ज्या विविध रचना निर्माण झालेल्या आहेत मग एकाधिकारशाही असेल लोकशाही असेल किंवा एकात्म शासन पद्धती असेल किंवा अध्यक्षीय शासन पद्धती असेल किंवा संसदीय शासन पद्धती असेल किंवा हुकुमशाही असेल अशा वेगवेगळ्या शासन संस्थेच्या प्रकारांचा आपण अभ्यास करतो तर या प्रकाराव्यतिरिक्त तिसरी किंवा चौथी शासन प्रकारे निर्माण झालेली नाहीये. मग या शासन प्रकाराचा अवलंब कसा होतो तर हे शासन प्रकाराचा अवलंब होत असताना जेव्हा शासन चालवलं जातं म्हणजेच विशिष्ट अशा समुदायाकडे ही सत्ता दिली जाते आणि प्रतिनिधीच्या स्वरूपातून जनतेद्वारा जे निवडून जातात त्या प्रतिनिधीतून जे शासन चालवलं जातं या शासनातून जनतेच्या हितसंबंधाचा जनतेच्या यशाचा जनतेच्या अपयशाचा जेव्हा विचार केला जातो आणि वास्तविक दृष्ट्या शासन प्रकार सांगितला जातो तर शासन प्रकार हा राज्याचा महत्वपूर्ण अंग सांगितलं जातं. मग हे शासन प्रकार पाहत असताना याबाबत फ्रेंच राजकीय विचारवंत मॉन्टेस्क्यूने सत्ता विभाजनाचा सिद्धांत सांगितला. आता सत्ता विभाजनाचा सिद्धांत का सांगितला. या सिद्धांतामध्ये जेव्हा फ्रेंच राजकीय विचारवंत मॉन्टेस्क्यू कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ असं विभक्तीकरण करतात यांचा मुख्य उद्देश असा आहे की शासनाची जी अंग आहेत ही शासनाची अंग वेगवेगळी असावीत. मग या स्वरूपाचं शासन निर्माण होत असताना गेले 450 वर्षापूर्वी फ्रान्समध्ये जी सत्ता आली अमेरिकेमध्ये जी सत्ता आली ब्रिटनमध्ये जी सत्ता आहे युरोपमध्ये आशिया खंडामध्ये ऑस्ट्रिया खंडामध्ये जेव्हा आपण बघतो तर ज्या ज्या शासन पद्धती उदयास आलेल्या आहेत या प्रत्येक शासन पद्धतीने या तत्वाचं समर्थन केलेलं आहे. असा आता 21व्या शतकामध्ये आपण जवळपास 193 राज्य आहेत 193 देश आहेत आणि युरोने जे घोषित केलेले 193 देश आहेत त्या 193 देशापैकी कोणी का होणार कोणत्याही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. मग कोणती शासन पद्धती आहे. कोणी हुकुमशाही शासन पद्धती स्वीकारली आहे कोणी साम्यवादी शासन पद्धती स्वीकारली आहे कोणी लोकशाही शासन पद्धती स्वीकारली आहे कोणी अध्यक्षीय शासन पद्धती स्वीकारली आहे कोणी संसदीय शासन पद्धती स्वीकारली आहे कोणी संघराज्यात्मक शासन पद्धती स्वीकारलेली आहे. अशा वेगवेगळ्या ज्या शासन पद्धती निर्माण होत आहेत या शासन पद्धतीतून व्यक्तींच्या परस्पर संबंधामध्ये जे समन्वय असणं गरजेचं आहे आणि शांतता त्या राज्यामध्ये असणं गरजेचं आहे. या शांततेसाठी या समन्वयासाठी राज्य हा घटक लोक शासन व्यवस्थेला अतिशय महत्त्व मानतो. मग शासन यंत्रणा कशी असावी. मग शासन यंत्रणा ही त्या जनतेद्वारे ठरवलेली जाते. ज्या पद्धतीने भारतामध्ये शासन यंत्रणा होती ती कशा स्वरूपाची होती. भारतातील शासन यंत्रणा खऱ्या अर्थाने एक प्रकारे प्रांतानुसार होती. वेगवेगळे प्रांत होते वेगवेगळे संस्थान होते. प्रत्येक गाव हे राज्य असल्यासारखं होतं. प्रत्येक गाव हे स्वतःच्या स्वावलंबनानुसार जगत होतं. या गावाला किंवा या राज्याला विशिष्ट असा शासकीय दर्जा नव्हता. परंतु जेव्हा ब्रिटिशांनी या देशामध्ये 1783 मध्ये 93 मध्ये कायदा केला. हा कायदा केल्यानंतर या कायद्यानुसार त्यांनी कायदेमंडळ निर्माण केलं. त्याच्यानंतर या कायद्यानुसार त्यांनी एक प्रकारे महसूल व्यवस्था असेल त्याच्यानंतर व्यापारी व्यवसाय असेल त्याच्यानंतर राजकीय व्यवस्था असेल ही राजकीय व्यवस्था व्यावसायिक व्यवस्था कंपनीच्या आधिपत्यातून त्यांनी शासन यंत्रणा चालवण्याचा प्रयत्न केला. हे चालवत असताना त्यांनी जे प्रशासन चालवलं हे प्रशासन एक प्रकारे ट्रू कॉफी ज्या पद्धतीने ब्रिटनमध्ये संसद होती त्या पद्धतीची संसद भारतामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केले. म्हणजे कधीपर्यंत चाललं तर हे जवळपास 1947 पर्यंत चाललं. मग 1947 नंतर कोणतं शासन आलं हो.
1947 नंतर भारताने ज्या संविधानाचा स्वीकार केला आणि संविधानानुसार आपण जे शासन स्वीकारलो त्या शासनानुसारच आपण एक प्रकारे राज्य निर्माण केलं, एक प्रकारे देश निर्माण केला, एक प्रकारे राष्ट्र निर्माण केलं. आणि हे देश, राष्ट्र, राज्य ज्या वेगवेगळ्या नावाने राज्य ओळखलं जातं, तेव्हा हे देश निर्माण झाल्यानंतर, ही मुलूक तयार निर्माण झाल्यानंतर या मुलकामध्ये जी शासन व्यवस्था आली ही संवैधानिक आली. मग ही संवैधानिक कशी आली? ही संवैधानिक येत असताना विविध धर्म, जात, पंथ, वंश, लिंग यांच्या समोर जाऊन रूढी, प्रथा, परंपरांना नष्ट करून समतेच्या तत्वावरती राज्य निर्माण करण्याचं मूलभूत कर्तव्य, मूलभूत अंग शासनाचं जे निर्माण झालं ते म्हणजेच लोकशाही. या अगोदर कोणती शासन पद्धती होती हे आपण सांगू शकत नाही, परंतु 26 जानेवारी 1950 जे शासनाचं अंग उदयास आलं, या शासनाच्या अंगातून आपण लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था हे जे प्रतिनिधी निवडतो आणि या प्रतिनिधीतून आपण जे शासन चालवतो, या शासनाच्या अंगांची गरज जोपर्यंत राज्याला आहे तोपर्यंत मनुष्याचा विकास आहे. म्हणूनच हे लोकसंख्या आणि राज्य यातील सर्वात महत्वाचा दुवा म्हणून शासन ओळखलं जातं. आणि आता त्याच्यानंतरचा जो चौथा घटक आहे तो घटक म्हणजे सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व म्हणजे सार्वभौमत्वाबाबत अनेक विचारवंतांनी, वेगवेगळ्या विचारवंतांनी आपले विचार स्पष्ट केलेले आहेत. ऑस्टिनने विचार स्पष्ट केले आहेत, लॉकने विचार स्पष्ट केलेले आहेत, ऑस्टिनने अनेक सत्तावादी किंवा सार्वभौमत्वाचा सिद्धांत स्पष्ट केलेला आहे. परंतु जेव्हा सार्वभौमत्वाचा आपण विचार करतो तर सार्वभौमत्व म्हणजे आपण कोणत्याही राज्याच्या पारतंत्र्यात नसतं. आता कोणत्याही राज्याच्या पारतंत्र्यात नसतं म्हणजे काय? पारतंत्र्यात नसतं म्हणजे आपण ज्या राज्याचा स्वीकार करत आहोत हे राज्य अंतर्गत आणि बहिर्गतरित्या कोणाच्याही बंधनात नसणं. मग अंतर्गत आणि बहिर्गत म्हणजे काय? ज्या राज्याची जी भौगोलिक सीमा आहे किंवा जे राज्य उदयास येत आहे हे राज्य एक प्रकारे सार्वभौम असलं पाहिजे, म्हणजेच तो कुणाच्याही पारतंत्र्यात नसावा. एखाद्या राज्याचा उगम झाल्यानंतर ते राज्य, त्या राज्याची शासन यंत्रणा, ती जनता, तो भूभाग जर विशिष्ट अशा दुसऱ्या राज्याकडून चालत असेल तर त्याला सार्वभौम म्हणता येणार नाही. म्हणजेच सार्वभौम निर्माण होण्यासाठी राज्याला जो मूलभूत घटक लागतो तो घटक म्हणजे इतर राज्यांचं आपल्यावरती वर्चस्व असता कामा नये. मग कोणत्या घटकांचा? असा कोणता देश होता ज्या पद्धतीने इसवी सन 1947 मध्ये भारत हा पारतंत्र्यातून मुक्त झाला, म्हणजे काय झाला? सार्वभौम झाला. आणि सार्वभौम होत असताना या राज्याला एक सार्वभौमत्व प्राप्त झालं, म्हणजे राष्ट्र निर्माण झालं. तर राष्ट्र कसं निर्माण झालं? 1947 पर्यंत आपल्यावरती दुसऱ्यांचं वर्चस्व होतं, दुसऱ्या देशाचं वर्चस्व होतं आणि हे वर्चस्व नेस्तनाबूत करण्यासाठी आपणला एक प्रकारे आव्हान करावं लागलं, लढा द्यावा लागला. अहिंसात्मक, हिंसात्मक, क्रांतिकारी मार्गांचा अवलंब करून बंड करावं लागलं आणि बंड केल्यानंतर मग त्यांनी आपणला पारतंत्र्यातून मुक्त करण्याची ग्वाही दिली. आणि जेव्हा इंग्लंडमध्ये ॲटली यांचं गव्हर्नमेंट आलं आणि ॲटली यांचं लेबर पक्षाचं किंवा कामगार पक्षाचं सरकार आल्यानंतर चर्चिलच्या विरुद्ध जे ॲटलीचं सरकार आलं त्यांनी स्पष्ट म्हणले की आम्ही काय करू, जे जे देश आमच्या याच्यामध्ये अधीन आहेत त्यांना आम्ही मुक्त करू, त्यांना आम्ही सार्वभौम करू. आणि सार्वभौम करण्यासाठी त्यांनी काही दिवस दिले. दिवस दिल्यानंतर त्यांनी सांगितले की तुम्ही एक शासन व्यवस्था स्वीकारा जी तुमच्याकडे नाहीये, किंवा आमच्या शासन व्यवस्थेचा स्वीकार करा आणि शासन व्यवस्थेचा स्वीकार करून तुम्ही नवीन देश निर्माण करा जो एक सार्वभौम असेल. मित्रहो, जेव्हा या सार्वभौम संकल्पनेचा अभ्यास करतो तर यामध्ये आपल्याला स्पष्ट जाणवतं की आपण कोणाच्या बंधनामध्ये, आपण कोणाच्या नियमावलीने एखादा देश चालवतो तो सार्वभौम होऊ शकत नाही, तो मुक्त होऊ शकत नाही, तो स्वातंत्र्य होऊ शकत नाही. तर तो इतरांच्या पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी जी नियमावली असते, अट असते, ती अट दूर केल्यानंतरच ते देश, ते राष्ट्र, ते राज्य सार्वभौम होऊ शकतं. आणि अशा पद्धतीने हा एक सार्वभौम घटक महत्वाचा आहे. या सार्वभौम मध्ये दोन गोष्टी येतात, एक अंतर्गत आणि बहिर्गत. बहिर्गत म्हणजे काय?
आपल्या राज्याची जी चतुर्सीमा असते, या चतुर्सीमेमध्ये इतर राज्य जेव्हा आक्रमण करतात, इतर राज्य जेव्हा वास्तव्य करतात आणि वास्तव्य करत असताना सर्व शासन ते आपल्या मुठीत ठेवतात आणि मुठीत ठेवून ते जसे सांगितले तसे जर जगू लागलं तर त्याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. मग हे स्वातंत्र्य निर्माण करत असताना जेव्हा या स्वातंत्र्यामध्ये जेव्हा याला विरोध केला जातो, जेव्हा ही शासन व्यवस्था बदलली जाते आणि यांच्या विचारांचं तिरस्कार केला जातो, हे विचार सोडून आपल्या अंतर्गत राज्यांच्या सीमामध्ये जे जे नवीन विचार स्वीकारले जातात आणि त्याच्यानुसार हे राज्य चालवलं जातं, ह्यालाच म्हणतात सार्वभौमत्व. अशा सार्वभौमत्वाची गरज या चौथ्या घटकाशिवाय राज्य निर्माण होऊ शकत नाही. त्याच पद्धतीने अंतर्गत म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ज्या समस्या निर्माण होत असतात त्या समस्यांना तिलांजली देऊन प्रत्येक व्यक्तीने जशा पद्धतीने राज्याने सार्वभौम असलं पाहिजे तसं व्यक्तीने सार्वभौम असलं पाहिजे अशा स्वरूपाचा स्वीकार जे राज्य करतं तेच राज्य सार्वभौम म्हणून समजलं जातं. आणि म्हणून हा एक चौथा घटक आपण स्पष्ट केलेला आहे. अशा या 4 घटकांची माहिती बघितल्यानंतर आपल्याला स्पष्ट असं जाणवतं की राज्य निर्माण होण्यासाठी ज्या पद्धतीने हे 4 घटक सांगितलेले आहेत, या 4 घटकांचा विचार केल्यानंतर या राज्यांच्या उगमाचा किंवा राज्याच्या अंगभूत घटकांचा विचार केल्यानंतर आता आपण पाहूया राज्य म्हणजे काय. राज्य म्हणजे काय हे पाहत असताना वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. मग ह्या व्याख्या पाहत असताना या व्याख्या कशा स्पष्ट केलेल्या आहेत, तर या व्याख्या स्पष्ट करत असताना यामध्ये अरिस्टॉटलने व्याख्या सांगितलेली आहे, गार्नरने व्याख्या सांगितलेली आहे, लास्कीने व्याख्या सांगितलेली आहे, विलोबीने व्याख्या सांगितलेली आहे. परंतु या व्याख्यामध्ये एक वाक्यता दिसत नाही. ही व्याख्या जेव्हा अभ्यासतो तर यामध्ये विभिन्नता दिसते. परंतु विभिन्नता जरी असली तर या राज्यशास्त्राच्या ज्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत या व्याख्या अभ्यासल्याशिवाय राज्यशास्त्राचा अभ्यास आपण करू शकत नाही. म्हणून आपण ज्या व्याख्या स्पष्ट केलेल्या आहेत यामध्ये दुर्जरने सांगितलेलं आहे, शासकीय व्यवस्थेत कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, राजकीय पक्ष अशा ज्या विविध संस्था असतात त्यांच्या अधिकार सत्तेच्या अभ्यासाला राज्यशास्त्र असे म्हणतात. म्हणजेच अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ही व्याख्या सांगितली जाते तर या पद्धतीच्या व्याख्याचा अभ्यास करत असताना विविध अशा व्याख्यामधून एक निष्कर्ष निघतो की राज्य निर्माण होण्यासाठी महत्त्वपूर्ण जे घटक आहेत त्या घटकामध्ये राज्याच्या व्याख्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे व्याख्या स्पष्ट करतो तर याच्यामध्ये अरिस्टॉटलची व्याख्या ही अतिशय महत्त्वाची समजली जाते. आणि अरिस्टॉटलने जी व्याख्या सांगितलेली आहे की तो म्हणतो कुटुंब, गाव या समूहातून जे राज्य निर्माण होतं ते एक प्रकारे सुसंघटित असं राज्य असतं. या व्याख्येतून असं स्पष्ट होतं की अरिस्टॉटलची ही सैद्धांतिक जी व्याख्या आहे ही व्याख्या राज्याला सर्वात महत्त्वपूर्ण अशी समजली जाते. त्यांनी सांगितलेलं आहे पहिल्यांदा व्यक्ती उदयास येतो, व्यक्ती उदयास आल्यानंतर कुटुंब उदयास येतं, कुटुंबातून समूह, समूहातून गाव, गावातून राज्य, अशा एक सैद्धांतिक दृष्टिकोनातून जी अरिस्टॉटलने व्याख्या सांगितलेली आहे ती अतिशय महत्त्वाची समजली जाते. या व्याख्यांचा विचार केल्यानंतर ज्या राज्यशास्त्रामध्ये या विचारवंतांचे जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये प्लेटोने जे सांगितलेलं आहे की राज्य कसं असावं, राजा कसा असावा किंवा या राज्याच्या विविध अंगांची चर्चा करत असताना ज्या विविध घटकामध्ये राज्यामध्ये जे व्यक्ती असतात ते व्यक्ती रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. या वर्णनामध्ये त्यांनी आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी अथेन्स, स्पार्टा, सिसिली या नगरराज्यांना त्यांनी समोर ठेवलेलं आहे. हे समोर ठेवून एक आयडियल राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न प्रथमतः प्लेटोने केलेला आहे. त्याच पद्धतीने ते सांगत असताना त्यांनी न्यायविषयक सिद्धांत सांगितलेला आहे. न्यायविषयक सिद्धांतासोबतच त्यांनी शिक्षणविषयक सिद्धांत सांगितलेला आहे, सोबतच साम्यवाद सांगितलेला आहे, नंतर आदर्श राज्य विषयक सिद्धांत सांगितलेला आहे. अशा या ग्रंथांचं अध्ययन केल्यानंतर राज्य किती महत्त्वाचं आहे या घटकांचा आपण या ग्रंथामध्ये विचार करतो. याच पद्धतीचा अभ्यास विलोबीने केलेला आहे. त्याच्यानंतर
लास्कीने केलेलं आहे. अशा विविध विचारवंतांच्या विचारांचं अध्ययन हे राज्य या घटकामध्ये केलं जातं. या राज्य घटकानंतर जेव्हा हे राज्य उदयास येतं, तर राज्य उदयास येत असताना याची सैद्धांतिक परंपरा सांगितलेली आहे, ज्यामध्ये जे राज्याच्या उत्पत्तीचे सिद्धांत आहेत त्या उत्पत्तीच्या सिद्धांताची माहिती आपण पुढच्या तासामध्ये बघू.